काय हो, तुम्हाला जर हॉटेलसारखा अख्खा मसूर खायचा असेल ना तर अशा पद्धतीने बनवायचा. बनवायला पण सोपा आणि खायला पण टेस्टी. मग त्यासाठी काय करायचं, असं मसूर घ्यायचं बरं का. आता इथं आहे ना मी हँडमेड मसाले यांचा मसूर घेतलेला आहे. तर त्याला जर उद्या बनवायचं असेल ना तर आदल्या रात्री भिजू घालायचं, आणि उद्या दिवसाचं बनवायचं असेल तर सकाळी उठले उठले भिजू घालायचं, म्हणजे छान भिजला जातो बरं का. मग बनवायचं म्हणल्यावर काय करायचं, कढाई ठेवायची बरं का गॅसवर, तेल टाकायचं आणि तेलात लगेच कांदा टाकायचा. तर कांदा इथं बराच घ्यायचा, जितका मसूर आहे ना तितकाच कांदा घ्यायचा. 1-2 मिनिटं परतायचं, नंतर त्याच्यात लसूण जिरे आणि हिरवी मिरची ना अशी कापून टाकून द्यायचं. त्याला पण एखादं मिनिटं परतायचं, आणि परतलं का त्याच्यात खाण्याचा सोडा असतो ना तो अर्धा चम्मच टाकून द्यायचा आणि मिक्स करत राहायचं 1-2 मिनिटासाठी. त्याला ना असा सोडा टाकल्याच्या नंतर फेस आल्यासारखं होतो बरं का. आणि त्याच्यानंतर त्याच्यात लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी बरं का, आणि याला एखादं मिनिट असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यात लगेच भिजलेला मसूर टाकून द्यायचा, मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकायचं. नंतर त्याच्यात ना पाणी टाकून द्यायचं बरं का. पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आणि त्याच्यातच उलथणं ठेवायचं बरं का असं, आणि वरून झाकण ठेवून द्यायचं. आता याला ना 15 मिनिटासाठी बारीक मीडियम गॅसवर आहे ना शिजवून घ्यायचं. याच्यातच मसूर आहे ना एवढा मस्त शिजला जातो ना, याला कुकरची सुद्धा गरज नाही. मसूर शिजला का लगेच तडका द्यायसाठी ना तेल ठेवायचं गरम व्हायला. तेल गरम झालं का जिरे टाकायचे, कापून लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, लाल मिरची पावडर, आणि लगेच हा तडका आहे ना आपल्या मसूरवर टाकून द्यायचा बरं का. मग मसूरचा गॅस बंद करायचा, त्याच्यावर कोथिंबीर टाकायची, आणि मग काय झालं की आपला मसूर. तुम्ही आता याला ना कशा बरोबर खा, चपाती बरोबर खा, नान बरोबर खा, भाता बरोबर का, एकच नंबर लागतो. बनवायला पण सोपा आणि खायला पण टेस्टी. तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, आणि बनवल्यावर मला नक्की सांगा की आम्ही बनवला म्हणून.